गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जवानांचा सत्कार। माओवाद्यांचा प्रभाव नाहीसा केला, आता माओवाद्यांवर अंतिम प्रहार करण्याची वेळ जवळ आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, लवकरच महाराष्ट्र माओवादी मुक्त करू, फडणवीसांचं आश्वासन। स्वातंत्र्याच्या 7.5 दशकानंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांना मिळाली बस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसचं उद्घाटन करत बसमधून केला प्रवास। गडचिरोलीतील लोह खनिज प्रकल्पाच्या DRI प्लांटचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। स्लरी पाईपलाईन, पॅलेट प्लांट आणि लोह धातू ग्राइंडिंगच्या युनिटचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर गट्टा वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी, तर विद्यार्थ्यांशीही साधला संवाद। बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची CID कडून चौकशी। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या 2 भावांनाही चौकशीसाठी CIDनं बोलावलं। वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर सुरुवातीला पुण्याला होता। CIDनं चौकशी केलेल्या महिलेच्या घरी कराडचा मुक्काम, त्यानंतर कर्नाटकसह इतर राज्यात वाल्मिक कराड गेल्याची माहिती। वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा। धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, मंत्री दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। अनेक मंत्र्यांचे मित्र असतात, त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं कितपत योग्य, भरणेंचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर 307चा गुन्हा, तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यात 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती। बीड प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातले, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उसळलेल्या दंगलीनंतर पाळधी गावात मोठा तणाव। प्रशासनानं गावात लागू केलेल्या संचारबंदीत 1 तासासाठी प्रशासनानं दिली सूट। जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीत सुमारे 13 दुकानांची जाळपोळ। तहसीलदार महेंद्र सूर्यवंशींसह महसूल पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे सुरू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी। निकालाच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांचं आगामी भवितव्य ठरणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंनी घेतलं विठुरायाचं दर्शन। यावेळी घरातील वाद संपू दे, अजित पवार शरद पवार एकत्र येऊ दे, असं विठुरायाला घातलं साकडं। पवारांविषयी आमच्या मनात आस्था, शरद पवार अजित पवारांनी एकत्र येणं यात काही गैर नाही, पवार कुटुंबाने एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक, दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। एसटी बसची भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव, नवीन वर्षात 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचं पहिलं AI धोरण तयार करा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश। ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका 7, 8 आणि 9 जानेवारीला होणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघ न्याय भागांचा उद्धव ठाकरेंकडून आढावा। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी FRS तंत्रज्ञान सुरू केलं जाणार, सर्व प्रवेशद्वारांवरती ही यंत्रणा बसवली। इमारतीमध्ये प्रवेश करतानाही पासचं स्कॅनिंग करावं लागणार। भारतीय सैन्यातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन। चव्हाण यांचं संपूर्ण कुटुंब आंदोलनात सहभागी, आपल्यावर चुकीची कारवाई झाल्याचा चव्हाण यांचा आरोप। 25 तारखेची लढाई अंतिम, मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार 25 तारखेआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगे यांचं वक्तव्य।
पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. मंत्री दत्तात्रय भरणेंकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. नाराज नाही, पुढच्या आठवड्यात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, भरणेंची प्रतिक्रिया. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भंडाऱ्यात समता सैनिक दलाच्या वतीनं भव्य रॅली, विजयस्तंभाला दिली सलामी. भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिकेजवळ 50 फूट विजयस्तंभाची प्रतिकृती, बौद्ध बांधव संघटना आणि राजकीय पक्षांनी विजयस्तंभाला केलं अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन, मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर कार्यक्रमाची जय्यत तयारी. मंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तारांची बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनाची तयारी. सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी सोहळ्याचं आयोजन. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सत्तार छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारी. क्रीडा विभागातील 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमारला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. हर्षला दिल्लीतून ताब्यात घेतलं तर त्यांच्या आई-वडिलांचीही चौकशी. मुंबईतील आरोग्य भवन इथं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पदभार स्वीकारला. आरोग्य विभागाचा घेतला आढावा, बोगस औषध प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, आंबेडकरांचं आश्वासन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रिपदाची बोर्डीकरांवर जबाबदारी. नरहरी झिरवळ यांनी औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मकरंद पाटील यांनीही मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आमदार प्रकाश सुर्वेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. आमदार सुर्वे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदेंची ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. दादा भुसेंची नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट. दादा भुसेंनी घेतले अभ्यासाचे धडे. नववर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट. मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच, राज ठाकरेंकडून खंत व्यक्त. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या कामाचं विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडून कौतुक. कर्मचाऱ्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा देत वाढवलं मनोबल. 31st नाईटला 17,800 बेशिस्त वाहन चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई. 89 लाख रुपयांचा दंड वसूल. वाहतूक नियंत्रण शाखेकडून काल लातूरमध्ये 103 मोटर वाहन तर 17 ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं दाखल. संबंधितांकडून आकारण्यात आला 97,000चा दंड. डिसेंबर अखेर राज्यातील साखर कारखान्यांनी केलं 29 लाख टन साखरेचं उत्पादन. सहकारी 96 आणि खासगी 94 कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर स्वस्त. दिल्लीत 14 रुपये 50 पैशांनी सिलेंडर स्वस्त होऊन 1804 रुपयांवर, तर मुंबईत 15 रुपयांच्या घसरणीसह भाव 1756 वर. सोयाबीनच्या दरातील वाढ आणि केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यानं खाद्यतेलाच्या दरात 30%ची वाढ. म्हाडाचं नवीन वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन. गोरेगाव पहाडी, अंधेरी, जुहू, गोरेगाव आणि कांदिवलीतील घरांचा यामध्ये समावेश. राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लर सेवेत 20 ते 30% दरवाढ. महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळ सुरू होणार. टर्मिनल इमारतीचं 84% काम पूर्ण झाल्याची माहिती. मेट्रो 3चा दुसरा टप्पाही नवीन वर्षात सुरू होणार. मे महिन्यापर्यंत मेट्रो मार्गिकांची कामं पूर्ण होण्याची शक्यता. वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट. वाशी खाडी पूल फेब्रुवारी महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता.
नव्या वर्षात रस्ते विकासाला गती. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन. दुर्गाडी ते टिटवाळा मार्गाचं काम वेगानं सुरू. दुर्गाडी ते टिटवाळा रस्त्यामुळे कल्याण ते टिटवाळा अंतर 20 मिनिटात गाठणं शक्य होणार. रस्ता मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा उद्या बंद. या कालावधीत बारवे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचं काम करण्यात येणार. पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीचं कामकाज वगळता नवीन चर खोदण्याचे परवाने दिले जाणार नाहीत. पालिका आयुक्त भूषण गगनानींकडून स्पष्ट. 12वी सीबीएसई बोर्डाचा पेपर आणि सीईटीचा पेपर एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. 1 ते 4 एप्रिल दरम्यानचं सीईटी वेळापत्रक बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी. शताब्दी रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी होत असल्याच्या प्रकरणाबाबत रुग्णालयाचं स्पष्टीकरण. पद रिक्त असल्यानं संबंधित कर्मचाऱ्याला ईसीजी काढण्याचं प्रशिक्षण देण्यात आल्याची डॉक्टरांची माहिती. जळगावमध्ये 7 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग. कालिका माता मंदिर परिसरात राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांचा नवा उपक्रम. सामान्य साई भक्तांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ. सामान्य दर्शन रांगेत अग्रभागी असणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना मिळणार व्हीआयपी आरतीचा मान. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू. अभिषेक केल्यानंतर सकाळी 7 जानेवारीच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानीची मंचकी निद्रा. छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 ते 14 जानेवारीच्या दरम्यान. किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना नाण्यांनी अभिषेक. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीकडून तरुणाईला संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम. अहिल्यानगरच्या पाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मोहटादेवी गडावर दाखल. वाशिमच्या कारंजामधील नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 725व्या जन्मोत्सवाला सुरुवात. 13 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्याच्या रसुलाबादमध्ये मनसागीर महाराजांचा यात्रा महोत्सव. दिंडी सोहळ्यात 160 भजनी मंडळ सहभागी. अष्टविनायक गणपतीपैकी एक असणाऱ्या ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाचं स्वागत गणपतीच्या दर्शनानं करण्यासाठी भाविक मंदिरात दाखल. नंदुरबारमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 4000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी घातले सूर्यनमस्कार. गेल्या 10 वर्षांपासूनची ही परंपरा. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी. नवीन वर्षाचा संकल्प करत भाविकांचं देवीला साकडं. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगी चरणी नतमस्तक. गुलाबराव पाटलांकडून सप्तशृंगी देवीची आरती. माजी खासदार राजन विचार यांनी सपत्नीक घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन. महाराष्ट्रातील राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट होऊ दे आणि सर्वांना चांगले दिवस लाभू देत. विचारांचं देवीला साकडं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी. विठ्ठल मंदिराला 5000 संत्र्यांची सजावट. नवीन वर्षाची सुरुवात खंडोबाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविक जेजुरीत. जेजुरी गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. बुलढाण्यात शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. लाखोंच्या संख्येनं भाविक शेगावात दाखल. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी हजारो भाविक मंदिरात. नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांची गर्दी. गर्दीचं नियोजन करण्यासाठी न्यास व्यवस्थापनेकडून विशेष आखणी. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागपूरकरांची टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. नववर्षानिमित्त नागपूरच्या साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. दर्शनासोबतच फुलांची सजावट बघण्यासाठी नागपूरकरांची साई मंदिराला भेट. भिवंडीतील दिंडीगडावर स्वच्छता मोहीम राबवून नववर्षाचं स्वागत. मोहिमेत काचेच्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, केरकचरा साफसफाई करून जमा करण्यात आला.
शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक आजोबागडावर शंभू दुर्ग संघटनेच्या वतीनं 2 दिवस स्वच्छता मोहिमेत राज्यभरातील शेकडो शिवभक्तांचा सहभाग. अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड. बीएससीचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणाचा प्रयोग. पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या, गुलाबी, केशरी अशा अनेक प्रकारच्या रंगाच्या कोबीची लागवड. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट. दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रकाश लिंगोट यांची बदली रद्द करण्याची मागणी. नांदेडमधील माळेगाव यात्रेला सुरुवात. माळेगाव यात्रेचे ईशान खान यांनी ड्रोननं टिपलेलं दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेतील उंट बाजाराला सुरुवात. मात्र यंदा उंटांच्या किमती घसरल्या. जळगावच्या धरणगावात टपरीधारक आणि फेरीवाल्यांचा नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा. व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदेनं पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी. धाराशिव तहसील कार्यालयात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांचा वादानंतर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडसह शेतकरी रस्त्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी ठेचा भाकर खाऊन केलं आंदोलन. नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक पूर्ववैमनस्यातून एकाचं मुंडकं छाटलं. गुलाब वाघमारे असं मृत व्यक्तीचं नाव. अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा आणि ट्रकचा मैंदर्गीजवळ अपघात. 4 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी. जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 4घांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धाराशिवमध्ये भ्रष्टाचार तक्रारीच्या चौकशीवरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, नागरिकांचा खोळंबा. व्यावसायिक भागीदारानं भागीदारालाच लुटलं. पायाला कुलूप लावून डांबलं. ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय करतात. अमरावतीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला महिलांची मोर्शी बस स्थानकावर फ्रीस्टाईल हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. 31च्या रात्री बिअर बारमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला. भंडाऱ्याच्या शास्त्री चौकातली घटना. 3 जण अटक, 1 फरार. कर्तव्यावर असताना पिंपरी चिंचवडमधील पीएसआयचा अपघाती मृत्यू. भरधाव कंटेनरची पीएसआय जितेंद्र गिरनार यांना धडक. नंदुरबारमध्ये प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई. 300 किलो प्लॅस्टिक जप्त. प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असताना देखील वापर सुरू असल्यानं कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत रेडा शिरल्यानं विद्यार्थी जखमी. नवखंडा कॉलेज परिसरातील मॉडर्न स्कूलमध्ये रेडा शिरला. जखमी विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार. विरार नालासोपाऱ्यात मोटरबनच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली. विरारकडून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईन अपच्या मार्गावर रूळ वाकल्याच्या वेळीच लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. जळगावच्या पिंपराळ्यात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. गॅस रिफिलिंगच्या साहित्यासह 2,01,000चा मुद्देमाल जप्त. म्हैसूरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये मंगळवारी बिबट्या दिसल्यानं कर्मचाऱ्यांनी ट्रेनिंगमध्ये खळबळ. घटनेनंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आदेश. भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडीतल्या आकृती रुग्णालयातून डिस्चार्ज. 10 दिवसांच्या उपचारानंतर विनोद कांबळी रुग्णालयातून घरी. मोहन भागवतांच्या वक्तव्याची आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यनं केली पाठराखण. मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पांचजन्याचा अग्रलेख. देशात शांतता राहावी यासाठी मोहन भागवतांनी मत व्यक्त केलं. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांचं वक्तव्य. भागवत बोलतात तेव्हा ते अभ्यास करूनच बोलतात. सुधीरदास यांची प्रतिक्रिया.
अरविंद केजरीवालांचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र. भाजपनं भूतकाळात जे काही चुकीचं केलं त्याचे RSS समर्थन करतं का? भाजप लोकशाही कमकुवत करत आहे असं RSSला वाटत नाही का? केजरीवालांचे प्रश्न. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 69,515 कोटी रुपयांच्या निधीला कॅबिनेटची मंजुरी. DAP खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी विशेष पॅकेज. डिसेंबर महिन्यात GST संकलनात 7.3% वाढ. एकूण 1,76,857 कोटी रुपयांचं कर संकलन. गेल्या वर्षी याच महिन्यात 1,64,882 कोटी रुपयांचं कर संकलन झालं होतं. शेअर बाजाराची नवीन वर्षात जोरदार सुरुवात. सेन्सेक्स 368 अंकांनी वाढून 87,507 वर बंद, तर निफ्टी 98 अंकांनी वाढून 23,742 वर बंद. एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये वायफाय सुविधा सध्या ही फक्त एअरबस A350, बोईंग 7879 आणि काही A321 नियो विमानांमध्ये उपलब्ध असेल. देशांतर्गत उड्डाणांमध्ये वायफाय इंटरनेट सेवा देणारी एअर इंडिया ही देशातली पहिली विमान कंपनी. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वूर राणा लवकरच भारतात आणलं जाणार. राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयानं दिला ग्रीन सिग्नल. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष एमर्सन यांनी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याच्या विधेयकाला दिली मंजुरी. या निर्णयामुळे देशातील सुमारे 60 कैद्यांची सजा रद्द होईल. काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी या शिक्षेविरोधात आवाज उठवला होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.